खुर्ची मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची असली तरी काम मात्र ठेकेदारीचं. असंच मंचर गाजवून त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या गोविंद जाधवांच्या बाबतीत म्हटल्यास अजिबातच वावगं ठरणार नाही. अर्थात माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी पुराव्यासह तसा आरोप केल्यानं त्र्यंबकवासियांमध्ये खळबळ उडाली आहे. जाधवांच्या मंचरमधल्या बेधुंद कारभाराचे रोज एक पैलू समोर येत आहे. ठेकेदारांशी संधान साधून असलेल्या जाधवांनी कर्जतहून मंचर नगरपंचायतीत येताना मोरे, कातवरे, तणपुरे या ठेकेदारांनाही सोबत आणल्याचा आरोप गांजाळे यांनी केला आहे. गोविंद जाधव हा मुख्य अधिकारी तर आहेच, पण माझा स्वतःचा आरोप आहे हा एक प्रकारचा ठेकेदार आहे. हा ज्यावेळेस कर्जतून इकडं आला तर तो एकटाच नाही आला, येताना तिकडचे ठेकेदार पण घेऊन आला. म्हणजे तणपुरे असतील, कातोरे असतील, मोरे असतील, का ज्यांना इथं 2-2, 5-5, 10-10 कोटी, 12-12 कोटीची कामं दिली आणि ह्या सर्व कामामध्ये हा पार्टनर आहे. आता इथलं स्थानिक ठेकेदाराला लांब कसं ठेवायचं, तर संगमनेरचा ठेकेदार असेल एखादा मोरे, कातोरे, तणपुरे, आमच्या कुठल्याही टेंडरमध्ये एक अट असते का बाबा संबंधित ठेकेदारांनी 1 कोटीच्या पुढं टेंडर गेल्यानंतर RMC प्लॅन्ट म्हणजे जो सिमेंट कॉन्क्रीट प्लॅन्ट आहे तो 15 किलोमीटरच्या आतमध्ये टाकावा किंवा भाडेतत्वावर घ्यावा. पण मागील जर तुम्ही सगळी टेंडर पाहिली तर कुठल्याही ठेकेदाराचा 15 किलोमीटरच्या आतमध्ये कुठलाही प्लॅन नव्हता. याच्या विरुद्ध मी उपोषण केलं. का माझं म्हणणं होतं का बा संबंधित ठेकेदारांना जर त्यांना 1 महिन्याची मुदत असते, महिन्याच्या आत जर त्यांनी कॉन्क्रीट प्लॅन नाही केला तर त्यांना दंड आकारण्यात यावा. दंड आकारून जर त्यांनी तो प्लॅन नाही केला तर ते संबंधित त्याचा जो काय कार्यारंभ आदेश तो रद्द करावा, वर्क ऑर्डर. पण असं काही झालं नाही. मी त्याच्याविरुद्ध उपोषण केलं होतं. मग ह्या बाजाराने एक मस्त युक्ती काढली. मी सगळ्या नाशिककर बांधवांना पाहतो 100 रुपयाच्या याच्यावर खरेदी खत होते बघा. हे फक्त गोविंद जाधवच्या राज्यातच होते. जर मी RMC प्लॅन्ट मागतोय तर तो RMC प्लॅन्टची खरेदी खत फक्त 100 रुपयाच्या प्लॅन्टवर खरेदी खत दाखवले आणि ते पण नोटरी. उद्या हे पेपर शासन दरबारी पाठपुरावा झाल्यानंतर 100% याला शिक्षा होणारच आहे. पण माझी सर्वांना विनंती आहे का आपण सुद्धा याच्यात सावध राहावा. आणि सर्व जर टेंडर तुम्ही पाहिली तर ही 3 लोकांची साखळी असणार. कातोरे, मोरे, तणपुरे 3च लोक टेंडर भरणार आणि 0% ज्याचं टेंडर असणार त्याला ही टेंडर प्रक्रिया दिली जाते. म्हणजे सर्वसामान्याला काही जे काय स्थानिक ठेकेदार असतील यांना कुठेही या टेंडर प्रक्रियेत भागसुद्धा घेऊन दिला जात नाही. हीच पद्धत आता तुमच्याकडे सुद्धा लागू होणार आहे. आणि असा माणूस जर अशा मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जिथं बजेट आहे अशा ठिकाणी बसला तर संपूर्ण त्र्यंबक नगरीला याचं नुकसान भविष्यात भोगावं लागणार आहे. एकेका ठेकेदाराला 10 ते 15 कोटी रुपयांची कामं देण्यात आली आहे. या ठेकेदारांसोबत पार्टनरशिप असणाऱ्या जाधवांनी नियमांना पद्धतशीरपणे हरताळ फासला. 1 कोटी रुपयांच्या पुढचं काम ठेकेदाराला देताना 15 किलोमीटरच्या आत RNC प्लांट असावा अशी नगरपंचायतीची अट आहे. जर नसेल तर किमान 1 महिन्याच्या आत भाड्यानं तरी हा प्लांट उभारण्यात यावा अशीही अट आहे. पण या तिघाही ठेकेदारांना 1 कोटीच्या पुढची कामं दिली तेव्हा यापैकी कोणतीही अट पाळली गेली नाही. जर अट पाळली नसेल तर ठेकेदाराकडून दंड वसूल करावा असं ठरलेलं असताना जाधवांनी तणपुरे, मोरे, कातोरे यांच्याकडून दंड वसूल करणं तर सोडाच, उलट त्यांना अभयच दिलंय. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर गांजाळेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यावेळी ठेकेदार आणि जाधवांची कोंडी झाली. तरीही हार मानतील ते जाधव कसले. त्यांनी पुन्हा शक्कल लढवली. 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर RNC प्लांट संदर्भातलं खरेदी खत ठेकेदारांमार्फत सादर केलं. हे फक्त गोविंद जाधवच करू शकतात असा आरोप गांजाळेंनी केला आहे. अशा अधिकाऱ्याच्या हातात त्र्यंबक नगर परिषदेचा कारभार ऐन कुंभमेळ्याच्या तोंडावर दिला गेल्यानं लोकप्रतिनिधी आणि जनतेनं जागरूक व्हावं असं आवाहनही त्यांनी केलंय.